हॅलो शुभ दुपार. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज दुपारची वेळ होती आणि सगळ्यांनाच मूव्ही बघण्याचा म्हणजे बघावंसं वाटलं होतं. तर आम्ही एक छान असा जवान मूव्ही लावलेला होता टी व्हीवर आणि इकडे सगळेजण हॉलमध्ये बसलेले होते. इकडे आई बसलेल्या होत्या, शू झोपून टी व्ही बघत होता आणि मिस्टरही बसलेले होते. इकडे अंशू ही छान अशी खेळत होती घरामध्येच. दुपारी ना खूप दिवसांनी आम्ही असं मूव्ही बघायला बसलेलो होतो, कारण की उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तर 4 महिने तर अजिबातच वेळ नसतो मूव्ही वगैरे बघायला. पण मग आज म्हटलं मिस्टरांना की आज छान असं हिंदी मूव्ही बघू आपण. त्या दिवशी मी एक मराठी मूव्ही बघितला होता का पापड वगैरे करता करता दुपारच्या वेळेस छान असं म्हणजे मूव्ही बघून लाटता वगैरे छान म्हणजे असं बोर वगैरे होत नाही लाटताना पापड, म्हणून मग छान असा मूव्ही लावलेला होता. त्यानंतर इकडे अंशूची आजीसोबत बडबड बडबड चाललेली होती. पार्सल आलंय आज. मिस्टर चिडले होते का सकाळी? मी विचार केला त्याचा फोन आला, मी तर काय ऑर्डर करेल नाहीये, सागर आंबेकर तुमच्या नावाने पार्सल आलं. म्हणलं 100% मा मोबाईलवरून रात्री झोपल्यावर काहीतरी गडबड झाली आणि काहीतरी बुकिंग झाली. मी त्याला लाईक म्हणलं पेमेंट म्हणे पेमेंट पण होईल, म्हणलं चायला पेमेंट पण झालं. अर्बन विवचं प्रोडक्ट मागवलंय मी. काय ते आता पुढे समजेल सगळ्यांना. काय सांगा बरं? वॉशिंग मशीन क्लीनर आहे. ते वॉशिंग मशीनचा कधी कधी कपडे धुताना कुबट वगैरे वास येतो ना, तर त्याच्यासाठी त्याच्यावर असेल ना काही. बघू आपण सगळ्यांना दाखवू, यूज करताना पण दाखवू. असं फोडतात का प्रोडक्ट? आता खाली बुच निघत नव्हतं. नाही माप आहे, ML चं आहे ना. हे काम येईल बरं का आपल्याला. कशाला कशाला पण काम येईल ही. अरे ही छोटी गोष्ट नाही, खूप मोठी आहे. काय मोठी गोष्ट आहे. अरे याच्यावर जे माप देईल ना, समजा काही इमर्जन्सी असलं तर आपण त्याचा वापर करू शकतो ना. चला आपलं प्रोडक्ट आलंय मस्त. अर्बन विवचं वॉशिंग मशीन क्लीनर. तर कसं यूज करायचं ते पण मी तुम्हाला सांगेल. तिला सांगा कोणत्या गोष्टीला छोटं नाही समजायचं का गं मम्मी? हा कोणत्या गोष्टीला छोटं नाही समजायचं? नाही मी छोटं समजतच नाही. आईंनी पण मला आज एक नवीन सांगितलंय. आई काय म्हणणं आहे तुमचं? हे काय ते गोळ्या औषधांचे ते का हे राहतं ना, काय म्हणतो त्याला? वेगळं गोळ्या औषधांचे वेगळं नाही हो. आईंनी तर नवीन शब्द सांगितला आज. वेगळं जुना शब्द आहे. तुमच्या पद्धतीने म्हणायचं म्हणलं ना, ते हे गोळ्या औषधांचे रिकामे पाकिट. हा आपल्या कात्रीला धार लावायची असली ना, ते वेगळं आहे ना, असे लांब लांब कापायचे. हे वेगळं नका म्हणू, ऐकायला कसं तरी वाटतं. पाकिट म्हणा, पाकिट गोळ्यांचे पाकिट. गोळ्यांचे पाकिट असे छोटे छोटे कापायचे का? असे कापित राहायचे, कसे बी बारीक सारीक असे. हा का? प्रकार आहे यार. आईने नवीन संशोधन केलं. 20 रुपये दिले कात्रीला धार लावली, तेवढा वेगळं कापायची गरज नाही पडणार तरी तुला. 20 रुपये द्यायची काहीच गरज नाही ना आपल्याला धार लावायला. पण रिकामा कचरा होतो ना. कापायचे आता तू समजा आता ठीक आहे, तो काय म्हणून ठीक आहे, बाकीचं काय करायचं? गोळा करून आणायचं, मेडिकल पाशी बसायचं. प्रत्येकाच्या घरात राहते ते रिकामे बोला पाकिट. आधीचे. त्याचा असा उपयोग करायचा, बारीक कापायचे. चला आईने एक नवीन उपयोग सांगितलाय सगळ्यांना. सगळ्यांनी करून बघा, असेल त्यांना घरामध्ये. इकडे मम्मीने मला आहे ना अधिक मास महिन्यात आहे ना जोडवे केलेले होते, पण ते मी अजून घातलेलेच नव्हते. तर मलाही जायचं होतं ते घालण्यासाठी. त्यानंतर इकडे छान अशी संध्याकाळीचे मेनू होता शेंगदाण्याचं झिरकं. तर ती इकडे सगळी तयारी करून घेतली. त्यानंतर कढईमध्ये तेल ओतून फोडणी वगैरे देऊन घेतली आणि एक साईडला पाणीही गरम करत ठेवलं होतं, कारण की झिरक्याला जर गरम पाणी टाकलं ना तर एकदम छान टेस्ट लागते. म्हणजे एकदमच असं उकळतानाच त्याचा वास वगैरे येतो. तर असंच झिरकं सगळ्यांना आवडतं. तर इकडे मी झिरक्याची तयारी करून घेतलेली होती आणि त्यानंतर लगेचच फोडणी देऊन घेतली.
आपलं झिरकं उकळून छान असं रेडी झालेलं होतं आणि त्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा येतो आहे. तर मिस्टरांना सकाळी सकाळी छान अशी कॉफी करून दिलेली होती आणि त्यानंतर इकडे ना मी सगळी तांदळाच्या धिरड्यांची तयारी करून घेतलेली होती. तर आज छान अशी मस्त बटाट्याची चटणी, तांदळाचे धिरडे असा काही मेनू होता. तर इकडे पीठ वगैरे सकाळीच रेडी करून ठेवलेलं होतं, पण मग शूट घ्यायला काही जमलं नाही मला त्याचा. तर मग डायरेक्ट करतानाचं शूट घेतलेलं आहे मी. आणि आज आमच्याकडे पाहुणेही आलेले होते. तर पाहुणे कोण आले हेच तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलाच असेल. तर आत्या आलेल्या होत्या, म्हणजे माझ्या फुई सासू मिस्टरांच्या आत्या. तर त्या आलेल्या होत्या. तर इकडे बटाट्याची चटणी आणि नंतर मग वड्याची भाजी, पोळ्या असा काही स्वयंपाक केला. मग त्यांनाही थांबवलं जेवण करण्यासाठी. मी इकडे सगळं छान मस्त असे गरमागरम धिरडे केले आणि त्यानंतर इकडे सगळ्यांना जेवणासाठी वाढून दिलं. तर पहिले शिवला आणि अंशूला दिलं. तर शिव आणि अंशूला भूक लागलेली होती. तर इकडे ते बोलत होते की छान झालं आहे असं, आणि इकडे टोमॅटो सॉससोबत ते खात होते. बटाट्याची चटणी काही त्यांना एवढी आवडत नाही. इकडे पीठही छान मस्त रेडी झालेलं होतं आणि एकदम असे पातळसर आणि कडक असे मस्त धिरडे झालेले होते आपले. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.